जिल्हा परिषद आरोग्य विभाग आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करीत आहे। या विभागाच्या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ हेल्थ एम्प्लॉईज संघटनेच्या वतीने सोमवारी एकदिवसीय लक्षवेध आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करून अनेकदा निवेदने सादर करण्यात आली। निवेदन दिल्यानंतर सुद्धा मागण्या रास्त असल्याचे सांगून त्या पूर्ण करण्यात येत नाहीत। अशा वेळकाढू प्रशासनाने आतापर्यंत मागण्या रेंगाळत ठेवलेल्या आहेत। या मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे संघटना आणि कर्मचारी यांच्या मनामध्ये प्रशासनाविषयी चीड निर्माण झालेली आहे। त्यामुळे नाईलाजास्तव संघटना व शेकडो कर्मचारी रस्त्यावर उतरून न्याय मागत आहेत। मागील 2 वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन कधीच 1 ते 5 तारखेपर्यंत झाले नाही। सद्यस्थितीमध्ये 6 महिन्यांपासून विविध हेडचे वेतन रखडत असून सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वेतन आज मितीस करण्यात आलेले नाही। जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या प्रशासनाने अद्यापर्यंतही वेतन बिल कोषागार कार्यालयात सादर केलेले नाही। प्रशासन अशा प्रकारे निगरगट्ट होत आहे। कोरोना काळामध्ये अनेक कोरोना योद्धा यांनी निस्वार्थ सेवा केली, परंतु त्यांना अद्यापपर्यंत वेतन मिळाले नाही। जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। कर्मचारी कोरोना योद्धा जानेवारीपासून सतत कार्यरत आहो। माझा प्रत्येक आरोग्य कर्मचारी हा दिवस रात्र झटत आहे। त्याच्यामध्ये 2-2, 3-3 महिने कर्मचाऱ्याचे वेतन होत नाही आहे, उशीर होत आहे। याला आमचं सरळ मत आहे की येथील जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांचे प्रशासन आहे 621 हेडचे आज तारखेपर्यंत म्हणजे मागील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे वेतन अद्यापर्यंत झालेले नाही। तसेच 50-41 हेडचे वेतनसुद्धा 25 तारीख आली तरी अद्यापर्यंत झालेले नाही। दुसरं म्हणा बराले 5 दिवस आहे तरी अजून वेतन झाले नाही। आणि मी स्वतः दिनांक 14 तारखेला ग्रँड लेटर यांना दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी व यांच्या प्रशासनाने आज 10 दिवस ओलांडून सुद्धा ट्रेझरी कोषागार कार्यालयाला वेतन बिल सुद्धा गेलेले नाही। याच्यामुळे आरोग्य कर्मचारी सगळ्याची उपासमार होत आहे। आमचा प्रत्येक कर्मचारी रोज सकाळी निघतो तर 200 रुपयाचा पेट्रोल लागतो, तेव्हा कुठं कोरोना योद्धा म्हणून काम होते। इकडे आम्हाला कोरोना योद्धा बोलतात पण इकडे आम्ही उपाशी आहे। याच्याकडे प्रशासनाचा काहीच लक्ष नाही। याला जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशासन तसेच मेळघाटमधून ज्या कर्मचाऱ्यांचे बदले झालेले आहे त्यांना अद्यापर्यंत रिलीव्ह केले नाही। यांचं म्हणणं आहे आम्ही तात्पुरता व्यवस्था करतो, मग त्यांची व्यवस्था आहे पण प्रशासनाला करायचं नाही असं आम्हाला वाटतं। कारण तेथे कॉन्ट्रॅक्टी आरोग्य सेविका असताना परमनंट आरोग्य सेवेला रिलीव्ह करण्यात काहीसुद्धा हरकत नाही, पण यांचा ते ध्येय नाही। यांना कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा यांनी प्रबोधन लावला आहे। तसंच कालबद्ध प्रकरण यांनी आत्ता 133चे काढले, परंतु ज्या कर्मचाऱ्याला 5-5, 6-6 वर्ष झाले त्यांचे अर्ज असून सुद्धा आतापर्यंत कालबद्ध पदोन्नती यांनी काढलेली नाही। याला सर्वस्वी जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांचे प्रशासन आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।